8व्या नंबरचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8. काय आहे तो? 1/8 इंटू 8. काय येईल याची व्हॅल्यू सांग. 1/8 इंटू 8 काय व्हॅल्यू येईल याची? 8 मध्ये 8, 1 वजा 1. काय आलं आन्सर? फक्त 1 आलं. कळलं का तुम्हाला कसं आलं? हो राईट. सर. 9 नंबरचा क्वेश्चन घ्या. 3/7 इंटू 2. आता बघा बरं याचं काय करायचं होतं. हे तर कोणत्या पाण्याचं आहे का काय आहे याचं. आता जेव्हा एखाद्या डिनॉमिनेटरला ह्या आलेल्या न्यूमरेटरशी कोणत्याही प्रकारे डिवाइड करता येत नसेल तर सोपा उपाय काय आहे? याच्या खाली 1 घ्यायचा आणि मग त्याला एका याची एक मिनिट याला असं करायचं 2/1. 3 2 जा 3, 7 1 जा 7. आन्सर काय आलं? 6/7. काय आलं आन्सर? 6/7. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं असतं. घ्या लिहून. ते लास्ट 6/7 लिहितोय 10 नंबरचा सर. क्वेश्चन आहे. सर तो फक्त झालं. क्वेश्चन लिहून होतो. 4/27 प्लस मध्ये घ्या 2/9. याची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं पटापट. हा सांगा. आता जेव्हा इथे प्लस असतो प्लस तेव्हा कोणत्याही प्रकारे डिवाइड होत नसतो. तुम्हाला एकच मार्ग आहे त्याच्यावर आणि तो म्हणजे डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा किंवा मग असा एक मल्टिप्लिकेशन करावं. याच्याशिवाय दुसरा मार्गच राहत नाही. चला मग पाहूया आपण कसं करायचं. 9 इंटू 4 प्लस हे प्लस लिहिलं. 9 इंटू 4 आणि प्लसचं साईन लिहून ठेवलं. परत सर तिकडे 27 तर इंटू 2 अपॉन सर 27 तिकडे इंटू 2. डिवाइड आहे. हा सर काय तिकडे डिवाइड आहे. हा सर तुम्ही नाही. याला आणखी इझी करता येतं. ह्या डिनॉमिनेटरच्या टेबलमध्ये म्हणजे 9च्या टेबलमध्ये 27 आहेत का? 9 3 जा 27. म्हणजे 9 ला 27 बनवण्यासाठी 3 ने इंटू करायचं आहे. मग ह्या डिनॉमिनेटरला केलं तर न्यूमरेटरला सुद्धा करावं लागेल. मग घ्या मग आन्सर मध्ये काय 4/27 प्लस 2 इंटू 3 9 इंटू 3. काय आन्सर येईल मग? 4/27 जास्त असे जाऊ द्या. प्लसचं साईन घ्या. 2 3 जा 6, 9 3 जा 27. 27 डिनॉमिनेटर सेम झाला. कॉमन असल्यामुळे एकच घ्या. आता काय करायचं 4 प्लस 6 करायचं राहिलेलं आहे. मग करा बरं 4 प्लस 6 किती येतं? 10 येतं. 10/27. आता मला सांगा यामध्ये काही कठीण का? काहीच नाही कटणार. वरी जर 2 ने तर डिवाइड नाही करायचं कळलं तर म्हटलं तर परत खाली 2 ने सांगा. डिवाइड होत नाही. आणि खाली जर खालचा जो डिनॉमिनेटर आहे हा 3च्या टेबलने डिवाइड करायचा म्हटलं तर वरी होत नाही. त्यामुळे काहीच करू नका है ना. तुम्हाला कसं नाही सांगा नाही परत एकदा. परत एक वेळेस सांगायचं याला समजावून. ठीक आहे बघून घ्या आता. हे आपला आन्सर असा येतं. सर 2 मिनिटं. हा सरळ सरळ डिनॉमिनेटर सेम करा होऊन जातात. 1/5 सर मला कळलं नाही तुम्ही काय बोलले. इंटू 2 सर तुम्ही जे बोलले 2 ने इंटू केला असता डिनॉमिनेटर सेम होता. सर जे तुम्ही 5 बोलताय ते 5 कळलं नाही. इंटू 2 आणि 1 इंटू 2. सर बघा सर 1 याला परत एक वेळेस घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. सर 1/5 हा इथे 5 आहे डिनॉमिनेटर इथे 10 आहे. तर हा हो दोन्ही सर. जागेवर सेम करून घ्यायचा जर असेल
तर 5 ला 2 ने इंटू करा, तर इथे पण 2 ने इंटू करा. मग प्लस 1/10 घ्या. 5 टू ला 10 होतो है ना. मग काय येईल मग असं आहे 1 2 1 जा 2 5 टू ला 10 प्लस 1/10. डिनॉमिनेटर सेम झाले म्हणून काय करायचा दोघांमध्ये एकच कंबाईन आहे कंबाईन घ्यायचा है ना. मग आता इथे 10 घेतला आणि 2 + 1 का 2 + 1 किती होतो 3/10 हे झालं तुमचं आन्सर. आता याच्या पुढे काही घटत नाही.